हॅलो. तर आज ना आम्ही एका बर्थडे पार्टीला जाणार आहोत. प्रांशीचा बर्थडे त्यासाठी जाणार आहोत, पण त्याआधी उर्वीला स्कूलमधून घेऊन आले आणि स्कूलमधून आले बघा आमचा असा अभ्यास चालू होतो आणि आता तिला छान पोएम वगैरे सुद्धा बोलायला येतात. बोल. बोल. I hear Peter patter raindrops. Peter patter raindrops. I'm wet through. बर्थडे पार्टीला आल्या इतकी लिटल प्रिन्सेस क्यूट दिसत होती ती बर्थडे गर्ल ना. आणि आज बर्थडे गर्ल सोबत ना तिच्या मम्माचा सुद्धा वाढदिवस आहे. किती छान आणि किती गोड अनुभव आहे. जेव्हा कधी ह्या लहान बेबीचा बर्थडे असेल तेव्हा तिच्या मम्माचाही, म्हणजे दोघींचा मायालेकींचा एकाच दिवशी. खूप लकी आहेत त्या, नशीबवान आहेत. एका दिवशी दोघींचा एकत्र वाढदिवस आणि तिच्या पप्पांना सुद्धा म्हणजे खूप आनंद असेल तो त्यांच्या घरी तो. आणि हे बघा इतकी ग्रँड एंट्री तिची केली आहे, सगळं काही छान. आणि सोबतच त्यांचे कॉस्ट्यूम वगैरे खूप छान सेलिब्रेट. ही माझी आत्याची मुलगी आणि तिच्या मुलीचा आज वाढदिवस आहे, म्हणजे दोघींचा एकत्र वाढदिवस आहे. त्यासाठी आम्ही ते सगळे आलो होतो. खूप छान सेलिब्रेशन चालले आणि आता लगेचच बर्थडेचा केक सुद्धा कट करणार आणि इकडे उर्वीचं बघा स्टार्टर असं खाणं चालू होतं आणि त्यानंतर बर्थडेला सुरुवात झाली. बर्थडेला उर्वीची मामी सुद्धा आली होती, त्यामुळे उर्वी तर भरपूरच खुश होती. लगेच तिच्याकडे जाऊन बसली. त्यानंतर दोन्ही बर्थडे गर्लला आम्ही गिफ्ट द्यायला गेलो. छान कौतुक केलं त्यांचं, अभिनंदन केलं त्यांचं आणि त्यानंतर मग आम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे डिनरला सुरुवात केली. आणि 2 फ्लेवरचे केक होते आणि त्यासोबत त्यांनी बघा वर्षभरात जितके तिचे मेमरीज साठवून ठेवलेले ना, ते असे बर्थडेच्या दिवशी त्याने एकत्र एका बोर्डवरती लावले होते आणि खूप छान वाटत होतं. सगळं माहोलच छान होतं. त्यानंतर आमच्या ह्यात कायरू आणि उर्वीचा असा डान्स चालू होता. त्या दोघींना कुठेही गेल्या तरी एकत्र एक्साइट असतात. बाकी कोणी नाही, पण कायरू आणि उर्वी जिथे जातील तिथे धिंगाणा त्यांचं चालूच असतं. आणि त्यानंतर बाकी सगळ्यांना भेटले. आता इथे म्हणजे मम्मी, भाऊ, बहिणी सगळेच आले होते, कारण हे घरातलंच आमचं बर्थडे होतं. सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. त्यानंतर बरेच दिवसांनी माझ्या बहिणीसुद्धा मिळाल्या, त्यामुळे एक सेल्फी तो बनता है. चलो बाय.